पुन्हा स्वामींना स्मरून सांगतो, आपल्या गावचं जागृत देवस्थान आहे. त्यांनी विकासावर बोलावं. त्यांनी कार्यक्रम सांगावा, त्यांच्या काळात काय केलं ते सांगावं, आणि समजा काय करणार आहात तेही सांगावं. काही कार्यक्रम नाही, काय व्हिजन नाही, काय प्रोग्राम नाही. एकच प्रोग्राम तेवढा दिवस रात्र, यापेक्षा काही शिल्लक त्यांच्याकडे नाही. त्यांना कधी विकासावर बोलता येत नाही, विकासाचं काय देणं घेणं नाही. संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याची वाट लावली, पसरवली, दिवाळं काढलं. ते व्हिडिओ फिरतोय बघा, एक ऐकला का तुम्ही व्हिडिओ? की तळतळाटा त्या बोलण्यामध्ये, घरं उद्ध्वस्त केली. आम्ही लोकांची घरं बसवतोय, आम्ही उद्ध्वस्त नाही करत. अरे त्या 400 लोकांचे पिग्मी एजंट असतील, डिपॉझिटर असतील, त्यांची घराची वाट लावली. आज ते रस्त्यावर आहेत, लोक तळतळ देतात. आणि आम्ही दुसरीकडं मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 5000पेक्षा जास्त लोकांची आम्ही घरे बसवली, डायरेक्ट नोकऱ्या देऊन, कन्फर्म करून. जास्त सुद्धा आकडा जास्त आहे माझा शिक्षकाचा, पोलिसाचा काढला. आणि विकासाचं राजकारण केलं. खरं म्हणजे या मतदारसंघाला विकासाची ओळख माननीय बसवरावजींनी करून दिली. त्यांनी पाया रचला. आता मी कळस करतोय. आता मी दोघं एकत्र आहे. आणि ते आज माझ्याकडे आलेत म्हणून म्हणत नाहीये पक्षामध्ये आहेत म्हणून. त्यांचं नेतृत्व, त्यांचं पर्सनॅलिटी एक सुशील, त्यांचा समाजसेवेपणा, त्यांची पेशन्स, त्यांचं मितभाषीपणा, आम्ही नेहमी फॅन राहिले साहेबांचे. पूर्वीही एक कल्चर्ड माणूस म्हणून आमच्याकडे पाहिलेला आहे आणि नेहमी आदर केलेला आहे. आणि त्या आधारामधूनच आमचं आज आम्ही एकत्र आलो आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे विकासाची काय देणं घेणं नसल्याने बोलायचं काही कारणच नाही. विकास हा अजेंडा पाहिजे, विकासावर काही बोललं पाहिजे. बघा औसा शहराचा काय अपराध होतोय, ग्रामीण भागाचा काय अपराध होतोय. मी तर शेतकऱ्याच्यासाठी विकासाची पंचसूत्री मांडली. रस्ते, वीज, पाणी, फळबाग, गोटा. आमच्या कमलेशला माहिती आहे, मी त्याच्याकडे आलो होतो फळबाग लागवडीसाठी. मी नेहमी सांगतो की शेतकऱ्यांनी फळबागाकडे वळलं पाहिजे, एक सिक्युअर्ड इन्कम घेतलं पाहिजे. कारण बोलण्याचं खूप काही आहे, साहेब बोलणार आहेत आणखी. त्यामुळे विकासावर बोलायला काय असल्यामुळे मी विकासावर बोलणार आहे फक्त. आता आपल्या काय अडचणी वाटतात, उंबळगार रोड राहिलाय, तो एक लेअर करण्यामुळे राहिलाय. माझा आग्रह आहे की ते 40 लेअर पाहिजे. आणि ते सीएम जसवानी ते लेअर काढून टाकलं, डायरेक्ट कार्पेट केलेलं. मी काम थांबवलं होते, म्हणून मला लेअर पाहिजे, त्याच्याने मजबूतीकरण येणार नाही. आणि पुलाचा विषय मी सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणे. मी साहेब असं ठरवलं होतं की ब्रिज कम बंधारा करावा त्या वड्यावर. म्हणजे माझा हे भाग माझा आहे ना, मी जन्मलो या भागात, पहिला श्वास या भागात घेतला. त्यामुळे मला या भागाचा विकास आणखी जास्त करावा वाटतो. म्हणून मी त्या वड्यावर ब्रिज कम बंधारा करावा म्हणून पूल मंजूर केला. सगळं झालं सँक्शन, पण विरोध झाला पण दोन्हीकडून. बॅकवॉटर थांबेल म्हणून पुन्हा ते सोडून पुन्हा दुसरं केलं. आता मंजूर झाला आहे. तो पूलही होणार आहे, रस्ताही होणार आहे, काय काळजी करू नका. पण या निमित्तानं आपल्यावर नेहमी अन्याय होत गेला.
रेणाला बॅरेज, तिकडं तेरणाला बॅरेज, मांजराला बॅरेज, तावरच आपली नदी आहे, आपल्याला बॅरेज नव्हते, त्यामुळे आपण 5 बॅरेज मंजूर केले, त्यात आपलंही बॅरेज आहे. आज या भागातल्या शेतकऱ्याला फायदा होणार आहे, कव्यापर्यंत, जमालपूर कव्यापर्यंत सगळ्यांना. आणि तावरचा डॅम 42 वर्ष झाली तयार होऊन, एकदाही भरलं नाही. 2 वेळा भरलं 90%, 60% 7 वेळा, पुन्हा इतर वेळा ड्राय झोनच आहे 50%, 40%. म्हणून औषधाला पाणी मिळत नव्हतं, कारण तो सोर्स होता. आपण सोर्स बदलला, तेरणा सोर्स केला, म्हणून तिकडे पाणी आलं औषधाला. पण आता इथून पुढे मी ठरवलंय की तावरा सुद्धा भरलं पाहिजे, कारण ती शेतकऱ्याला संजीवनी आहे. म्हणून आता आपण मंजुरी पण मिळवल्या कामाला. त्या मांजराचं पाणी, वकील साहेब, मांजरा नदीचं पाणी, शेवटचा बॅरेज कारसा पोरेगाव, कारसा पोरेगाव पाणी जातं वाहून कर्नाटक राज्यामध्ये. आपल्याला काही उपयोग नाही, आपल्या हक्काचं पाणी आहे, ते आपलं पाणी आहे, ते पाणी चाललं कर्नाटक राज्यामध्ये. ते पाणी आपण लिफ्ट करतोय, तिथून अंकोलीमध्ये आणतोय, अंकोली त्या डॅममध्ये, आणि तिथून नॅचरल ग्रॅव्हिटीनं बंद पाईपद्वारे तावरा डॅममध्ये. 1 वर्ष 1.5 वर्ष लागेल, पण त्यानंतर तावरचा 1.25 TMCचा डॅम आहे, कधीही रिकामा राहणार नाही, 100% भरलेला राहील, तुम्हाला मी गॅरंटी देतो. अशी कन्स्ट्रक्टिव्ह कामं केली पाहिजे. आम्ही सर रस्ते बांधणी केली, मोठे मोठे रस्ते झाले. आज ज्या रस्त्याचा उल्लेख श्रीकांत सरांनी केला, मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर केलं काम काय केलं असेल, गडकरी साहेबांनी गेलो, दिल्लीला गेलो, नितीनजीकडे जाऊन बसलो, अधिकारी बोलवले आणि त्यांना तंबी दिली. मी म्हणलं ह्या रस्त्यावर 200 लोक गेली, जबाबदार कोण? आणि 90 दिवसामध्ये काम नाही चालू झालं तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार, ही धमकी मी दिली मंत्रीसमोर, गडकरी साहेब. काम सुरू झालं, तुम्ही बघताय ना 8-9 मिनिटामध्ये आपण जातोय त्या ठिकाणी. कशामुळे रोखलं तुम्हाला माहिती आहे. साहेबांनी कोर्ट केलं, तहसील केलं, विकासाची दिशा दिली. आणि विकासापेक्षा सुद्धा काय महत्वाचं असेल, सामाजिक सौहार्द, तो माननीय बसवराजांनी टिकवला 10 वर्ष. आणि तोच वारसा आम्ही चालवतोय. तो राजकारणाचा असेल, समाजकारणाचा असेल, विकासाचा असेल. पण फरक दोघांमध्ये काय आहे, ते वेगळं सरकार आहे. 5-6 बॉल टुकू 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 करून एखादा बॉलला 4 मारतात. मी अलीकडच्या काळातला आहे, मी विराट कोहली आहे, मी एखादा बॉल सोडतो, प्रत्येक बॉलला 4-6 मारतो. उद्देश एकच आहे, सेंचुरी करायची आहे. म्हणून आम्ही दोघंही एका विचारानं, एका उद्देशानं एकत्र आलो. आणि आज औषधाच्या विकासाला डबल इंजिन लागले असं मी म्हणेल तुम्हाला. या निमित्तानं संपूर्ण औषधाचा विकास होतोय, आपल्या गावचा विकास होतोय. आता गावची यादी आली बघा माझ्याकडे, मलाही माहित नाही साहेब. या गावामध्ये 8,60,70,000ची कामं आपण केली. 8,60,70,000 पूर्ण कामे 7,52,00,000, प्रगतीपथावर 83 लाख, स्थगित कामे 15 लाख. का स्थगित आहे बघतो मी. आणि अजूनही सांगा, माझ्याकडे निधीला कधीही कमी नव्हती आणि नाही. मंत्रालयामध्ये काय चालतंय, कुठं कसं चालतंय, कुठल्या टेबलावरून कसं कागद फिरवायचा, GR कसा बदलायचा, सगळं मला पाठ आहे. ह्याला काय पाठ आहे? अरे मंत्रालयात मजले माहिती का ह्याला किती आहेत ते?
विधानभवनामध्ये टेबल कुठे काय माहिती आहे का? विधानभवनाचं त्याला माहिती आहे का रिंगण? मंत्रालयात मजली माहित नाही, विधानभवन माहित नाही, कधी येऊन माहिती नाही. ह्याला जर काय माहिती असेल तर या राज्यामध्ये थिएटर किती तमाशाचे हे त्याला नक्की माहिती आहे. काय माहिती दुसरं? त्यामुळं तुम्हाला निवड करायची आहे, पारख करायची आहे. कोण कामाचं आहे, कोण तुमच्या विकासाला पूरक आहे, कोण सुखदुःखात येतंय, कोण धावून येतंय. मी अनेकदा या गावाला अशी भेटी दिलेली आहेत. लग्नाला आलोय, काल्याला कीर्तनाला आलोय, भजनाला आलोय, सांत्वनला आलोय, बरेच कायम संपर्कातच आहे मी या भागामध्ये. रोजचा संपर्क आहे आपला. राहिलेत काय कामं जरूर करूया येणाऱ्या काळामध्ये. पण 5 वर्षामध्ये मी तुमच्यासाठी झिजलोय, राबलोय. मंत्रालयाच्या पायऱ्या झिजू माझं कंबर गेलंय. नाही, शपथ सांगतो मला खरं. मी कधी वाढदिवस केला नाही. माझ्या बायकोचं मला कधी फोन आला रात्री उशिरा 12 नंतर. ते म्हणजे 12च्या पहिले फोन वाट बघितली नवऱ्याचा वाढदिवस. विसरून गेलो मी. वेडा आहे असं, म्हणजे कामाच्या ह्याच्यामध्ये का मला काय सुधरत नाही. सरांना माहिती आहे. कापसराचा ह्यांचा विषय होता एकदा, कसं मी काम करतो. अनेकांनी पाहिलेलं आहे. आमच्या पुस्तकाने आमचा अनुभव घेतलेला आहे. मला जुनून आहे, कामाचं वेळ आहे. मला या भागाचा विकास करायचा आहे. आता खूप काय बोललो असतो, पण साहेबांना बोलायचं म्हणून थोडा आवर्त घेतो. पण सिंचन क्षेत्र वाढवतोय. बेलकुंडचा पूर्ण परिसर 18 गावं 100% इरिगेशन करणार आहे. MIDC तिथं आली आहे. माझ्या भागातला तरुण, पुढची पिढी आपल्या आईवडिलाला, आपल्या शेतीला, आपल्या घराला सोडून पुणे मुंबईला जाणार नाही. इतर सुद्धा करेल, फार तर फार लातूरला करेल, अशी व्यवस्था आम्ही निर्माण करतोय. आपल्या गावासाठी एवढं केलेलं आहे. सरपंच पाहिला नाही कधी कोण आहे, मला काय जाणीव. आमदार काय असतो? आमदारचा उद्देश काय? मतदारसंघाचा विकास करणे. सरपंचचा उद्देश काय? गावचा विकास करणे. जर दोघा समान उद्देश असेल तर काय अडचणच नाही. आणि या उद्देशाने मी काम करतो. सरपंच कोणी का असणार. कमलेशच्याही काळामध्ये मी निधीला कमी केलं नाही, आमच्या कैलासच्याही काळामध्ये, आणि आता कोणी असेल त्यांच्याही काळामध्ये. तुमच्या वाघमारे साहेबांना विचारा, तुम्हाला हे करा. आम्ही काय कमी केलं नाही. ओळख पण नाही बाबा, चेहरा अजून बघितलं. शपथ सांगतो. बरोबर आहे साहेब, मी काहीच बघत नाही. पैसे मला कळालं ना, आपल्याला तर 20 कोटी मिळणार आहेत. मग मोठी गावं 30 लाख 40 लाख 50 लाख, छोटी गावं 20 लाख. मग त्यांना फोन करून नाही गावात टाकून द्यायचे. आलमण्याला विकास कामासाठी 70 लाख. ते हे ठरवायचं कुठं टाकायचे काय. भेटत बी नाही, विचारत बी नाही. हे माझी काम करायची पद्धत आहे. शेवटी मी काय म्हणतो, ठीक आहे सरपंच वेगळ्या विचारात असू शकतो, राहील असेल, पण त्या गावातली माणसं माझी आहेत हे मला माहिती आहे. या उद्देशाने मी काम करतो. या उद्देशाने आम्ही काम करतो. म्हणून विकास व्हायला लागला. विकासाचं राजकारण व्हायला लागलं. आज चौतर्फा विकास आहे. आणि म्हणून या गावाला तर मी इतकं दिलंय. आता तर साहेब सोबत आहेत. अडचण नाही आमच्या मित्रांना काही. आमच्या इथे काय मित्र होते साहेब, लय अडचण व्हायची त्यांची. काय सांगा तुम्हाला. आणि मी तुम्हाला घ्यायचं कारणच ते आहे. आमचे मित्र अडचण दूर केली. तुमच्यावर प्रेम, माझ्यावर प्रेम, अडकायचे विचार, परेशान व्हायचे, लपलूप फिरायचे. हेच नाही, लातूरचे मित्र आहेत माझे. लातूरचे मित्र आहेत, ते मित्र उमरकेचे मित्र आहेत. माझी मैत्री सर्वदूरच आहे. मी मग खरं सांगतो, चेड्डीवर असतानापासून भीम जयंती साजरी करतो. आमचे नितीन वाघारे आमचे मित्र आहेत. त्याचे वडील मला ॲड्रेस घ्यायचे, त्याला ॲड्रेस घ्यायचे. आणि आम्ही तिथं आंबेडकर जयंतीला लातूरला जायचं ना, अर्धा पुतळा होता, त्याच पूर्वोत्तर नव्हता. जय भीम करत आम्ही जातो. म्हणजे आम्हाला काय, आम्ही हे कधी पडलंच नाही जातीच्या ह्याच्यामध्ये, लपड्यामध्ये. म्हणून तुम्ही जो वारसा घालून दिला आयुष्याला, तो वारसा पुढे चालवत आहे. म्हणजे या निमित्तानं हे 2 मिनिट जास्त बोललो मी. साहेबाला बोलायचे, मी तुम्हाला एक विनंती करतो.
उद्याच्या 20 तारखेला मतदान आहे. मतदान तुम्हाला दान करायचं आहे, पवित्र दान आहे. आणि या गावाला एवढं दिलं आहे. खरं तर या गावातलं एकही मत इकडं जायला नाही पाहिजे एवढं तुम्हाला मी केलं आहे, म्हणून आलं आहे मतं मागायला. मी जर काय केलं नसतं तर मला तोंड हसायचं यायला सांगा मला. म्हणून विनंती करतो घराघरातून घराच्या माता भगिनी बंधूंना, इथं आलेल्या सगळ्या लोकांना, जनतेला, उद्याची 20 तारखेची निवडणूक आहे. हे कमळाचं चिन्ह आहे. मशीनवर 2 नंबरला माझं बटन आहे. ते बटन दाबून मला जास्तीत जास्त नाही 100% मताधिक्य विजयी करावं एवढं आवाहन करतो, विनंती करतो, सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बसवंत विनंती करतो त्यांनी आपल्याला समर्थ करावं.